माझं नाव गंगाधर काशीनाथराव पितळे, माजी जिल्हा परिषद सदस्य. आणि मी ह्या निवडणुकीत अशा हिशोबात उभा राहिलेलो आहे. याच्या अगोदर मी 10 वर्षे सत्ता भोगलेली आहे. मी जिल्हा परिषद मेंबर 10 वर्षे राहिलेलो आहे आणि कामाचा मला चांगला अनुभव आहे. आणि मी सतत लोकांचीच कामं केलं. मी स्वार्थ कधी पाहिला नाही आणि स्वार्थ केला पण नाही. मी जवळपास कुठं काही कमवलं नाही हे सगळ्या मतदारसंघाला माहिती आहे. आणि निस्वार्थ सेवा केली, एवढे कामं केले. व्हिजन मी आज सांगू शकतो. आणि मी जे उभा राहिलो ते फक्त कामाच्या जीवावर राहिलो. मी काही कोणाचंच म्हणजे असं हे केलं नाही आणि एवढं कार्य केलं. मी आज जवळपास 15 वर्ष झालं पदावर नाही, परंतु कोणाचं लग्न असू, कोणाची पत्रिका आली, माझ्या घरी पत्रिका तुम्हाला सांगतो कमीत कमी एका दिवसाचं लग्न असेल, मी सदस्य नाही पण 15, 20, 25 लग्नाच्या पत्रिका माझ्या घरी आज पण लोक देतात. त्याचे मला सुद्धा एवढं वाईट वाटतं की मी एखाद्या लग्नाला जाऊ शकलो नाही तर मला झोप येत नाही. मतदारासमोर एवढा अजेंडा घेऊन जाणारे की टाकळी निलवर्ण गाव एक असं की त्या गावाला पाणी जर आलं दुधनाला तर अलीकडे येता पण येत नव्हतं. त्या गावासाठी मी एका गावासाठी दुधना नदीवर एवढा पूल बांधला की मला सुद्धा वाटत नव्हतं एवढं माझ्या हस्ते काम होईल. त्याला तुकाराम रेंगे साहेबांनी आम्हाला सपोर्ट केला. खासदार साहेब होते तुकाराम रेंगे, त्यांच्या मी पाठीमागा लागलो आणि त्यांनी सहकार्य केलं ना आणि त्यांनी भरभरून आम्हाला मदत केली. असा माझा एक उद्देश. मी एक तुम्हाला सांगतो, एक याच्या अगोदर मी ज्यावेळेस निवडून आलो तेव्हा कोल्हा कोथळा रस्ता, आज परिस्थिती तशीच होती. मी 2007ला कोल्हा कोथळा रस्ता केला. त्याच्यानंतर 15 वर्ष झाले, 15 ते 2007 ते 8ला मी ती रस्ता बनविला. त्याच्यानंतर कोणीही दुसरे त्याच्यावर विकास करू शकलं नाही. ते रस्ता आणखी तसाच आहे. आणि रोडी झोडगाव रस्ता म्हणतात तो सुद्धा PMJSY पूर्ण केला. गोगलगाव असं एकही माझं सर्कलमध्ये असं गाव नाही की मी ह्या गावात काहीच केलं नाही. मानवली असेल तिथं शाळेत मी एक असा शब्द दिला की बाबा शाळेला संरक्षण भिंत दिल्याशिवाय मी मानवलीत पाऊल टाकणार नाही. आणि ती ज्यावेळेस संरक्षण भिंत मी केली त्याच वेळेस गेलो. मला स्वाभिमान वाटतं की मी शब्द दिला, मी शपथ खाल्ली की तुमच्या गावाला मी जर काम नाही झालं तर मानव माझ्या असते तर मी देईन. असं लोकांना जे आश्वासन दिलं ते कामच केले. आणि माझं व्हिजन कामाचंच आहे. मला काही हे नको, मला अपेक्षा एवढी आहे. मी एक सर्वसाधारण घरातला आहे. माझ्या घरात कोणी राजकारणात नव्हतं आणि मला बाळासाहेब ठाकरेचा आशीर्वाद लागला. बाळासाहेब ठाकरेच्या आशीर्वादावर मी ZP मेंबर झालो. त्याच्यात माझे सहकारी लहाने काका, आमदार लहाने काका आहेत, त्यांनी मला गुरु आहेत माझे ते. आणि आज सय्यद भैया यांनी मला अचानक फोन केला की बाबा पितळे साहेब तुमचं लोक लय नाव घ्यायलेत, कुठं गेलं तर तुमच्या नावाची चांगली चर्चा आहे आणि तुमच्याच नावाला हे त्याच्यापाशी तिकीट मागणारे शेकडो लोक होते. परंतु त्यांनी मला एवढी किंमत दिली की त्यांनी माझं नाव ऐकून हे काहीच नाही. माझे जे कार्यकर्ते गेले, आज जे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत त्या कार्यकर्त्यांना तळमळ केली की बाबा भैया यांना तिकीट द्या. मी तिकीट घेत नव्हतो, परंतु अचानक योगायोगा असा लागला, काहीतरी नशिबाचं हे म्हणावं आणि माझं काम म्हणा, मला तिकीट भेटलं. आणि मला अशी गॅरंटी आहे की मी कोण्याच परिस्थितीत मी जीत घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढा मला आत्मविश्वास आहे. मी आत्मविश्वासानं तुम्हाला सांगतो की माझी जीत 100% आहे म्हणजे आहे. मनातलं तुम्ही बोलले साहेब, मी तर इतका आनंदी झालो. माझ्या गावचाच रस्ता आहे. मी आज मी माझं एक करंजी गाव आहे. एवढे पांद नसते ते, चारी बाजूनं पांदीला पांदी कायमचे. मी तर आज सांगालो माझ्या करंजी गावासारख्या ठिकाणी अशी परिस्थिती असेल तर मला सर्वच मतदारसंघाचा अभ्यास आहे. आणि माझं व्हिजन त्याचे की मी जर निवडून आलो तर याच्यानंतर एकही गावाला पांदण मी ठेवणारच नाही. कारण माझं पांदेविषयी मला सुद्धा अनुभव आहे. आणि पांदण जर रस्ते जर केले तर हे जनावराचं पुण्य मला कुठंतरी कामी येईल. इतकं जनावराची परेशानी आहे आणि ते काम माझं व्हिजनच आहे. पांदण रस्ता एकही ठेवणार नाही हे आत्मविश्वासानं शब्द देऊन सांगतो की पांदण रस्ता मुक्त माझं सर्कल राहील आणि कुठेही मी कामाला कमी पडणार नाही. उठून फंड आणायचा. आणि सय्यद भाईसोबत असल्यामुळं आम्हाला डायरेक्ट उपमुख्यमंत्र्याची आम्हाला अशी हे की आम्ही त्याच हिशोबात गेलो की शिंदे साहेबाचं काम जबरदस्त आहे. शिंदे साहेबाला मागण तितका पैसा शिंदे साहेब देऊ शकतात. ज्यावेळेस मी पदावर येईल त्यावेळेस माझा मतदारसंघ मानवत तालुक्यात माझं सर्कल मी नंबर 1 नेल्याशिवाय राहणार नाही. एवढं मला कळकळीची विनंती आहे. बाबा मी 100% आलोच्या नंतर माझी सुद्धा तळमळ आहे आणि ती तळमळ ईश्वरानं पूर्ण करावा. माझं एकच व्हिजन आहे, विकास. मला काय घर भरायचं नाही, मी काय याच्यासाठी नाही. मी सर्वसाधारण माणसं कुटुंबातला जन्मलेलो आहे. माझं काही व्हिजन नव्हतं आणि मला योगायोगानं एवढं हे भेटलं, माझं नाव झालं. माझं साहेब लोक म्हणतात. त्यांना एवढंच आवाहन करणार आहे
की बाबा मी हे काम केलेलं आहे तुमच्या समोर आहे आणि मी काम केलेलं असल्यामुळं मी तुम्हाला माझा हक्क आहे मतदान करा ह्या उद्देशानं मी सर्वांना मतदान मागणार, एवढी कळकळीची विनंती करणार. तर एक आहे माझी निवडणूक निशाणी, माझी 10 वर्षे पहिले आलो तर बाणावरच आलो आणि मला एक जनतेचा आत्मविश्वास आहे. पहिल्या वेळेस साहेब तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळेस उभा राहिलो त्यावेळेस माझ्या विरोधात प्रभाकर आप्पा वाघेकर होते आणि प्रचंड पैसा होता त्यांनी, पण लोकांनी पैशाला स्वीकारलं नाही, मला स्वीकारलं. हे मला आत्मविश्वास आहे आणि मी बाणावर जे उभा टाकलो आणि ते पहिलं बाणच होता आणि आताही बाणाचा मी विजयच करणार, एवढी मला भरभरून अपेक्षा आहे.